नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही सध्या उंबरगावला आलेलो आहे वटपौर्णिमेचं शूट करण्यासाठी आणि याचं डिटेल व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही सगळ्यांनीच मला कांचनला, आहोनला, आम्हा तिघांना पण खूप मिस केलं, कारण आता बरेच दिवस झालं माझे एकटीचेच व्हिडिओज आहेत. तर आम्ही आज उंबरगावमध्ये आलो आहे वटपौर्णिमेचं शूट करण्यासाठी. कांची शेवग्याची भाजी काढायला लागली आहे. सारिकाला आवडते म्हणून काय शेवग्याची भाजी काढून द्यायला लागली आहे बाई. बघू दाखव, बघू तुझ्या हाताला येते. वाव, किती मोठी शेवग्याची भाजी काढून काय सारिकासाठी घेऊन चालली आहे. हिला आवडत नाही, सारिकाला आवडते म्हणून साठी एवढं कष्ट घ्यायला लागले काय काढून. हिला भाजी आवडते शापूची, मेथीची, असली नाही आवडत. पण ह्या ह्याच्यात का नाही लेस्ट हे असते एनर्जी ह्या भाजीत, गुणवंत भाजी असते. पण हे कांचन काय खात नाही. अगं बस की, एवढी भाजी काढली. बस कर. तू अजून काढतेस, आता किती काढते कोणास ठाऊक. दाखव इकडे किती काढली बघ. हो काय, सारिकासाठी भाजी काढून घेते. सारिकाला बी हिच्या पप्पाला बी लय आवडते. मला बी आवडते ह्यानी बनवल्यानंतर. असे हिरवी खात नाही मी. हो का, इकडं सारिका. सारिका कशी भाजी काढली दाखव बरं बघू. कुठं आहे पाटीत? कसं आणि पाला नाही काय घ्यायचा? काड्या घेऊ नको त्याच्या, का काड्या बी घेते ती? हे बघा कांचनचं माहेर कसं आहे. माहेर राहिले म्हणून भाजी काढून आणले लगेच दारातल्या झाडाची वरचं. दोन्हीकडे बी माहेरात नसते शेवगाच होय. हो इकडे परस बाग, शेवग्या झाड, सीताफळ, आंबा, काकडी, ही अशी परस बाग आहे. एवढी झाड आहेत इथं दारात आणि समोरचा परिसर. आणि सारिका कांचन भाजी नीट करत बसलेली, शेवग्याची भाजी. ए हाडकी हाडकी चावची बिवचील जाय तिकडे. काय मला तर मम्मीने आमच्या पदर घेतलाय. इकडे कॅमेरा मम्मीला दाखवलं विकर, मम्मीने पदर घेऊन बसलाय मारायला लागले. वा इकडे ट्रॅक्टर चाललाय बघा, आवाज येतोय ट्रॅक्टरचा. आता मला झूम करून दाखवतो का ट्रॅक्टर चाललाय कसं आहे. हां हो का, या हवे इकडे तळ्या पलीकडे रस्ता आहे. हे असं वातावरण इथलं आहे उंबरगावचं. पंढरपूर रोड आहे बघा, पंढरपूर रोड. कांचन बोल बघू. होय, मला वाटलं आमच्या इकडं जाते. तुमच्या इथनं जाते ती का? हा, तुमचं गाव कुठलं आहे? तुमचं गाव कुठलं आहे माहेर? चिकमावत जावे तुम्ही दोघी. आणि मग मला उंबरगावला कसं काय घेऊन आलाय? आवाळ गरजायला लागले बघ, लवकर लवकर निवडा माझी. कॅन्सल कुठलं तेव्हा चालू आहे की. कॅन्सलला नीट करा येत नाही वाटतं, अर्धवट टाकून देते. हो काही रस्ता आहे कुठला आहे होई? सांगोला पंढरपूर काय हो? हां, हे आटपाडी पंढरपूर रस्ता आहे. दिसत नाही आता काय अंधारात. आणि रस्त्याच्या कडाला एकदम घर आहे बघा हे कांचनचं. नाही ते जावा ना तर दिसते. पप्पा म्हणते आता रस्ता दिसते का? तर आता इथं जेवायची तयारी चालू आहे.
अहो इकडे हात धुवायला आले ते पप्पा बसले ते आणि छान असं वातावरण आहे बरं का. त्यामुळे बाहेरच जेवायचं नियोजन होतं आणि आता मम्मी आणि कांचन आणायला लागले ते जेवण बाहेर. चला आता मी पण जाऊन बसते जेवायला. अगं कागदा पत्र्यावर जरा जर थेंब जर पडला ना तर हे होतं वाचत. घरात शिजून मरायचंय बरं. नाही इकडं लय भारी उलट वातावरण गार भारी बस की खाली सरगा शेंग ती खा देऊ नसतं. एकच शिंग नाही हो मी टार्च धरली आहे. इकडं ताटाकडे दाखव माझी. तुला किती एक शेंग हां बस का बस कालवून थोडस बस थोडस अजून थोडं हां बस बस बस. दे. काय तुला काय पाऊस यायला लागला काय तुला बे वाटायला लागलं का तुला लई पाऊस लागला तर जा की घरात.